वाजत गाजत मिरवणुका काढून नृत्यावर ठेका धरत कानबाई मातेचं भक्तिभावाने विसर्जन. श्रावणातल्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानूबाई हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाहीत. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी इत्यादी समाजात साजरा होतो. या उत्सवानिमित्त काम, नोकरी धंद्यानिमित्त कुटुंबापासून बाहेर गेलेले सदस्य आणि भाऊबंदकीतील लोक हे सर्व एकत्र जमतात. कानबाई माता सर्वांना एकतेच्या धाग्यात बांधून ठेवते. यामुळे कानबाई उत्सवाला खूप आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण होतं. या उत्सवाच्या आधीही दिवाळी सणाच्या आधी करतो तशी साफसफाई आणि घरादाराला रंगरंगोटी केली जाते. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची 1.25 मूठ असं धान्य म्हणजेच गहू, चण्याची डाळ घेतले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचाच स्वयंपाकात जास्त वापर केला जातो. पुरणपोळी, खीर, कटाची आमटी, चण्याची डाळ घालून गंगाफळ, लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. साड्यांचे पडदे लावून डेकोरेशन केलं जातं. कानबाईचे नारळ मुख्यतः पूर्वापार चालत आलेले असते किंवा परणून आणलेले असते. ज्यांना नवीनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेऊन तिथल्या मूर्तीला स्पर्श करून आणतात. तर असे हे परणून आणलेले नारळ त्या दिवशी धुवून घेतात. त्यालाच नथ, डोळे बसवून इतरही पारंपरिक दागिने घातले जातात. केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून कानबाईची विधिवत स्थापना केली जाते. कण्हेरीला खानदेशात फार महत्त्व आहे. काही गाण्यांमध्ये कण्हेरीलाच कानबाई संबोधलं जातं. कलशावरूनच गळ्यातले हार, मणी, मंगळसूत्र चढवले जाते. वरून शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट, लाटणे, तवा हे सगळं कणकेचंच केलं जातं. ही कणिक स्पेशल पिठात साजूक तूप घालून मळलेली असते. कटाची आमटी, लाल भोपळ्याची डांगराची भाजी, पापड, भजे हे सर्व काशाच्या ताटात ठेवून देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथेही ज्येष्ठांना मान दिला जातो. रात्री जागरण केलं जातं. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता, नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई, रानबाई अशा दोघी बहिणी 2 वेगवेगळ्या चौरंगावर बसवितात. दुसऱ्या दिवशी लवकर उठून कानबाई विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करून अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळीस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर घेऊन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठीही झुंबड उडते. कानबाईच्या पुढे मुले फुगड्या खेळतात. वाजत गाजत जाताना समोरून दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग डोक्यावर धरलेल्या स्थितीतच जोडून भेट घडविली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आलं तर ती त्याही स्थितीत नाचते, पण डोक्यावरचा कलश आणि कानबाई अजिबात सरकत नाही. नदीवर पुन्हा एकदा आरती होऊन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सर्व विसर्जित केलं जातं. नदीतीलच वाळू घेऊन त्यावर कलशने आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेऊन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडून त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दूध, तूप घालून या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा आणि पुरणपोळ्या वगैरे देवीच्या आदल्या दिवशी दाखविलेला नैवेद्य हे सगळं काशाच्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणून फक्त घरातली लोक खातात. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पण रोटाचंच जेवण असतं. रोट म्हणजे 1.25 मूठ गहू घेऊन दळून आणलेलं पीठ ते संपेपर्यंत खावं लागतं. रोट संपेपर्यंत जेवून हात धुतलेलं पाणी आणि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करून त्यातच ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडू देत नाहीत. पौर्णिमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मध्येच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठ खड्डा करून पुरून टाकतात.
कानबाईमुळे घरातली गावातली इडापिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे. अशा या कानूमाता उत्सवाचा सोमवारी विसर्जनाने समारोप झाला. धुळे शहरातील विविध भागांमधून कानूमातेच्या भक्तिगीतांवर वाजत गाजत मिरवणुका काढून पांझरा नदीपात्रात कानूमातेची आरती करून भक्तिभावाने विसर्जन करण्यात आलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.